मित्रांनो, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने राजकारण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मुंबई जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने काय काय केलं हे आता महाराष्ट्राला वेगळं आणि नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही. माझा महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या की भारतीय जनता पार्टीने एवढं करून सुद्धा, एवढ्या यंत्रणा वापरून, सगळी सिस्टम त्यांच्या हातामध्ये असताना, पैसा असताना, सगळं काही असताना, ठाकरेंच्या अनेक नगरसेवक फोडलेले असताना, आयात केलेले असताना, हे सगळं झालेलं असताना सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोनही बंधूंनी भारतीय जनता पार्टीच्या नाकामध्ये 9 आणले आणि एकनाथ शिंदे यांचे तर पार 29 वर त्यांना खाली आणलेलं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षामध्ये येते की सर्वसामान्य जी जनता आहे ती ठाकरे यांच्यासोबत आहे, ठाकरे यांच्यावर प्रेम करणारी आहे. परंतु काय आहे, निरपेक्ष पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्यामुळे ठाकरेंचा पराभव झाला नाही. तर ठाकरेंची महानगरपालिका 100% आली असती. जर अगदी निखळ लोकशाही पद्धतीने, संविधानिक पद्धतीने जर निवडणुका झाल्या असत्या तर आज मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्याकडे असती, राज ठाकरे यांच्याकडे असती. मित्रांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येही काही उणिवा असतील, काही चुका असतील, परंतु लक्षात ठेवा, माणूस चांगला आहे, जीवाभावाचा आहे, लोकशाहीला मानणारा आहे, संविधानाला मानणारा आहे आणि सर्वसामान्याविषयी जाण असणारा माणूस आहे. स्वार्थी नाही, किमान देशावर खरं प्रेम आहे. लक्षात ठेवा, देशावर, लोकशाहीवर, संविधानावर खरं प्रेम असणं महत्त्वाचं आहे आणि हे खरं प्रेम असणारे हे दोनही नेते आहेत. आणि मग अशामध्ये लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे यांना आता कसलंही भवितव्य उरलेलं नाही. भारतीय जनता पार्टीशिवाय त्यांचं कसलंही अस्तित्व नाही. शरद पवार यांचंही अस्तित्व नाही. आणि आता अजित पवार यांची काय अवस्था झालेली आहे हे आपण पाहिलेलं आहे. काँग्रेसकडे नेते नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कोणीही विरोधी पक्ष उरलेला नाही. आणि अशामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे फार स्कोप आहे. जर जनता तुमच्यावर प्रेम करत असेल, आणि महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीने जातीमध्ये भांडणं लावलेली आहेत. एकीकडे तुम्ही आता जिल्हा परिषद, पंचायत समितीचं जर तुम्ही विश्लेषण पाहिलं, जर तुम्ही त्याकडे बारकाईने अशा बारीक चष्म्यामध्ये जर पाहिलं तर लोक आता एखादा नेता अरे आपल्या जातीविषयी काही बोलला होता का, जर बोलला असेल की लगेच दुसऱ्या जातीचे लोक त्याला पाडण्याचं काम करतात. अशा पद्धतीने सुरू आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नेतृत्व हे कोणत्याही जातीच्या अँगलमध्ये बसत नाही. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही मराठी माणूस आहे, म्हणजे जवळपास 100% मराठीच माणूस आहे. आणि या सगळ्यांना, मग जात कोणतीही असो, मराठा असो, ओबीसी असो, अन्य असो, दलित असो, सगळ्या जातीचे लोक हे ठाकरे घराण्यावर प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी हा स्कोप आहे. परंतु काय आहे, लोक प्रेम करतात, ठाकरे सुद्धा जनतेवर प्रेम करतात. परंतु अडचण काय आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना वेळ देणं गरजेचं आहे, लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे, पायाला भिंगरी लावून फिरणं गरजेचं आहे. घरामध्ये बसून कृष्णकुंजवर किंवा मातोश्रीवर बसून सत्ता येणार नाही. सारखा तुमचा दौरा पाहिजे. उद्धव ठाकरे, तुम्ही मातोश्रीवर फक्त महिन्यातून 2 दिवस पाहिजेत फक्त. आज हा जिल्हा, आज धाराशिव, उद्या संभाजीनगर, परवादिवशी अहिल्यादेवी नगर, लगेच वाशिम, यवतमाळ, मुंबई, पुणे, बीड, असा तुमचा सतत दौरा पाहिजे. लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे, भेटणं गरजेचं आहे. अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जाणं गरजेचं आहे, लोकांच्या दरबारामध्ये जाणं गरजेचं आहे, लोकांच्या भेटीला जाणं गरजेचं आहे. मग बघा राज्यामध्ये, आणि सोबत राज ठाकरे यांना सुद्धा सोबत घ्या. बघा, लक्षात घ्या, मग बघा जनता कशी तुमच्या बाजूने राहते. एवढंच नाही, जर असं केलं तर पुढच्या विधानसभेला उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री दिसतील. लक्षात ठेवा. किंवा उद्धव ठाकरे जो ठरवतील, आता उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्यामध्ये रस नाही, इंटरेस्ट नाही, परंतु उद्धव ठाकरे ज्याला ठरवतील त्यांच्या पक्षाचा व्यक्ती हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु हे घरामध्ये बसून होणार नाही. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोनही बांधवावर जो मेन आरोप होतो की हे घरातून बाहेर पडत नाहीत, तर घरात बसून राजकारण होणार नाही. तुमचं कार्य मोठं आहे, प्रेम मोठं आहे, सगळं मोठं आहे, परंतु प्रत्यक्ष लोकांमध्ये जाणं, त्यांच्या समस्या मांडणं, त्यांच्या समस्याला वाचा फोडणं, वाट करून देणं आणि लोकांमध्ये जाणं, आणि असं जर केलं तर तुम्ही 100% महाराष्ट्राचे लाडके नेते होणार. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता 100% येणार, हे लिहून ठेवा.
आणि यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासमोर मित्रांनो फक्त येणाऱ्या काळामध्ये हा एकमेव पर्याय आहे. मी तुम्हाला टायटलमध्ये दिलेला असेल की 2 पर्याय 3 पर्याय, परंतु हा एकमेव पर्याय आहे की तुम्हीच एकमेव आता भारतीय जनता पार्टीला, जसं तुम्ही साऊथचा आदर्श घ्या, साऊथ इंडियामध्ये बघा कसे नेते स्वतःला प्रेझेंट करतात, अगदी त्याच पद्धतीने तुमच्या सभेला बघा गर्दी किती होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला बघा किती गर्दी होती. देवेंद्र फडणवीस यांना बळच लोक मध्य प्रदेशमधून इकडून तिकडून लोक आणावे लागले, पैसे देऊन आणावे लागले, रोजाने आणावे लागले, परंतु स्वतःहून लोक, लक्षात ठेवा, स्वतःहून लोक तुमच्या सभेला येतात, तुम्हाला भेटण्यासाठी स्वतःचं पेट्रोल टाकून स्वतःची गाडी करून येतात. इतकं प्रेम आहे आणि मतदानसुद्धा देतात. लक्षात ठेवा, सगळेच लोक पैशावर विकले जात नाहीत. आणि ज्यावेळेस लोक मतदान करतील त्यावेळेस ईव्हीएमचा घोटाळा काय वगैरे ते असेल, परंतु त्याला सुद्धा मर्यादा येतात. ज्यावेळेस लोक भरभरून मतदान करतात त्यावेळेस ईव्हीएमला सुद्धा मर्यादा येतात. आणि तुमची सत्ता आल्यानंतर मग तुम्ही ईव्हीएम बाबत निर्णय घ्या. परंतु तुम्हाला जर सत्ता मिळवायची असेल तर बाबांनो तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल. बघा, हा व्हिडिओ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एवढा शेअर करा भावांनो, मत नक्की मांडा आणि सगळ्यांनी कमेंट करा.